हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ चॅनल पाटील्स ऑन व्हील्स. तर कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? आय होप बरे असाल सगळे. तर आता जवळपास डिसेंबर आला आहे आणि आपला इयर एंड होणार आहे गाईज. आणि ह्या इयर एंडच्या निमित्ताने एक नवीन प्लेस आम्ही तुमच्यासाठी एक्सप्लोअर करणारच आहे. पण लास्ट इयर काहींचा खूप छान गेला असेल, पण काही लोकांना खूप स्ट्रगल फेस करावं लागलं असेल. बट लेट्स एंडेड ऑन अ गुड नोट. आणि त्याच निमित्ताने आम्ही आलो आहे स्नो वर्ल्डमध्ये. तर तुम्हाला आम्ही दाखवूच आज जाऊन ही प्लेस कशी आहे. तर गाईज, जसं तुम्हाला माहितीच आहे, आम्ही नवीन नवीन प्लेस तुमच्यासाठी एक्सप्लोअर करतच असतो. आणि ही प्लेस जी आहे ती कुर्ल्यामध्ये फिनिक्स मॉलमध्ये, आणि असेच स्नो वर्ल्ड एक घाटकोपरमध्ये पण आहे, नवी मुंबईला पण आहे. तर मुंबईमध्ये जे लोक राहतात, ठाणा, नवी मुंबई वगैरे, तर त्यांच्यासाठी ही प्लेस तर जवळच आहे. पण आपले जे व्ह्युअर्स आउटसाईड मुंबई आहेत, जर तुम्ही कधी मुंबईमध्ये आलात तर ही प्लेस नक्कीच व्हिजिट करा. फक्त विदिन 2 आवर्स ही प्लेस तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. तर सेंट्रल लाईनचं जे विद्याविहार स्टेशन आहे तिथून तुम्ही वेस्टला जा आणि तिथून ऑटो करा. इथे तुम्ही 10 मिनिट्समध्ये पोहोचू शकता फिनिक्स मॉलमध्ये. इथे फ्लोर मॅपच्या अकॉर्डिंग तुम्ही येऊ शकता. तर गाईज, आतमध्ये -10 डिग्री टेम्परेचर आहे, म्हणजे विचार करा किती थंडी असेल. मी मनालीचे मजे मुंबईमध्येच घेणार आहे, कारण की सिद्धेशला तर मला मनालीला घेऊन नाही जायचं आहे. चला तर गाईज, ही प्लेस आपण एक्सप्लोअर करू. पण त्याआधी मी तुम्हाला तिकीटचे प्राइजेस, रेट्सची सगळी इन्फॉर्मेशन देते. तर गाईज, इथे पोहोचलात की सगळ्यात आधी तुम्ही इथे तिकीट काउंटरवर या. तिथून तिकीट काढा. 700 रुपीज आहेत तिकीटचे चार्जेस. वीकडेज आणि वीकेंड सगळ्याला 700 रुपीजच चार्जेस असतात. आणि ज्या टायमिंगला तुम्हाला याल त्याप्रमाणे तुम्हाला एक टाईम स्लॉट अलॉट केला जाईल. तर टोटल टाईम 1 आवर आपल्याला भेटतो आतमध्ये स्पेंड करायला. आणि आतमध्ये गेल्यावर ते लोक जॅकेट्स वगैरे देतात, ते आम्ही तुम्हाला आतमध्ये जाऊन एक्सप्लेन करू. तर गाईज, आज संडे आहे, त्यामुळे आम्ही थोडं मॉर्निंगला लवकर आलो आहे. फर्स्ट स्लॉटमध्येच आम्ही जाणार आहे. गेल्या तुम्ही तुमचे सगळे बिलॉंगिंग्स फ्रीमध्ये काउंटरवर ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला पर्सनली एक स्टाफ मेंबर मदत करायला असतो. आत एंट्री करताच आपल्याला हे जॅकेट, ग्लव्ज आणि शूज भेटतात. हे तिकीट प्राईजमध्ये इन्क्लुडेड आहे. आणि जर तुम्हाला आईस स्केटिंग करायची असेल तर इथे तुम्हाला 50 रुपीजचे सॉक्स घ्यायचे असतात. आणि आईस स्केटिंग तर आपल्या तिकीट प्राईजमध्ये इन्क्लुडेड आहे. चला तर मग मी तुम्हाला आत घेऊन जाते. आणि हा रिअल बर्फ आहे गाईज. गाईज, -10 टेम्परेचर. गाईज, हे बघा, हे रिअल बर्फ आहे. ग्लोव्ज घातलेले आहेत, पण एवढं थंड वाटतंय ना, काय सांगू तुम्हाला. गाईज, याचे हात फ्रीज होणार आहेत तेव्हा याला कळेल. गाईज, माझं नाक गळायला लागलंय, एवढी थंडी येते. आणि वाफ तुम्ही बघू शकता. -10 ना फील होतं, फील. आणि खूप छान प्लेस आहे. गाईज, आता आपण आईस स्केटिंग करणार आहे. सिद्धेश जाणार आहे करायला. गाईज, मला स्केटिंग येत नाही आणि मला चिव सांगते जा आणि पट. कसं वाटायचं आता? गाईज, कुठे एक्सचेंज ऑफर आहे का बघतोय मी. तुम्ही पण सांगा कॉमेंट करून, कुठे असेल तर. बरोबर का नाही जीव? बर्फाचा गोळा बनवलाय. काय मोदक बनवलाय, तुम्हाला माहिती आहे का मोदक?
जाम झाले माझं तोंड उघडत नाही. खतरनाक मजा आली एकदम वर्थ आहे. वगैरे मागवू शकता. तर आम्ही मस्त गरमागरम टोमॅटो सूप मागवलाय. थंड आहे, नाक गळतंय, गुपचूप पुसतोय. हिचा फोन पडला, बरं झाला पडला, माझा तुटला, हिचा पण तुटला. बापरे काहीतरी थंड आहे, खतरनाक खतरनाक थंड आहे, खतरनाक. आणि खूप मस्त वाटतंय. तर गाईज स्नो वर्ल्ड खूप छान प्लेस आहे आणि खरंच वर्थ द मनी आहे इथे. आणि या प्लेसवर तुम्ही कॉर्पोरेट इव्हेंट्स आणि बर्थडे पार्टीज पण सेलिब्रेट करू शकता. आणि आज जर तुम्हाला खूपच थंडी वाजली तर हॉट चॉकलेट, टमॅटो सूप, कॉफी वगैरे सगळं अवेलेबल आहे आतमध्ये. तिथे बसून तुम्ही मस्त गरम गरम कॉफी किंवा सूप पिऊ शकता. आम्ही बातमी आलो ना, फोन येतो कोणाचा, काहीतरी होतच. आम्ही टोमॅटो सूप प्यायलो मस्तपैकी. आणि खूप छान होतं, टेस्ट ती प्लेस 700 रुपयाच्या मानाने एवढी वर्थ आहे, एवढी मजा आली. असं वाटतंय थंडी आहे, थंडीचा एहसास आम्हाला झालेला आहे. खूप जास्त थंडी आहे काही. ते -10 नाही, मला तर वाटतं -15 वगैरे असेल, एवढं थंड होतं. आणि खूप मस्त प्लेस आहे. आणि नेक्स्ट टाइम आम्ही आमच्या घरातल्यांना घेऊन येऊ तिथे. हॅलो गाईज, मी इग्लूमध्ये आहे आता. आजचा दिवस खूप छान होता, संडे खूप छान गेलाय. आणि केसांमध्ये माझा बर्फ हिने टाकलाय तर ते अजून पाणी गळतं. तर गाईज आम्ही आज खूप इन्फॉर्मेशन दिली आहे, पण इथे कंटिन्युअस म्युझिक प्ले होत होती, त्यामुळे कॉपीराईट वगैरेचा इश्यू येऊ शकतो. तर बघू ते एडिट करताना कसं काय ते. तिथे लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत इव्हन एजवाले लोक ते पण आलेले. आणि प्रत्येक जण इथे येऊन खूप मज्जा करत होतं. असं वाटत होतं की सगळेजण लहान होऊन मस्त बर्फात मज्जा करत आहेत. तर तुम्ही पण आलात इथे मुंबईमध्ये, किंवा जर तुम्ही मुंबईचे असाल तर ही प्लेस नक्कीच व्हिजिट करा. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय.